नमस्कार. सर्व द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांचं ICLच्या वतीनं मी आजच्या या पीक सल्ला कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघतोय की खरड जी काही छाटणी असते त्यामध्ये आता बऱ्याचशा बागा ह्या केन मॅच्युरिटी अवस्थेकडे जाताना आपल्याला दिसून येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये काडी योग्यरित्या पक्वता होण्यासाठी त्या ठिकाणी ICLच्या वतीनं एक ग्रेड फर्टिफ्लो पोटॅशियम प्लस या ग्रेडची शिफारस त्या ठिकाणी करण्यात येत आहे. फर्टिफ्लो पोटॅशियम प्लस यामध्ये जर बघितलं 8,0,47 अधिक 7 सल्फर म्हणजे 8% नायट्रेट नत्र, 47% पोटॅश, 7% सल्फर म्हणजेच नत्र आणि पोटॅशचा 1:6 असा रेशो, तसेच सल्फर आणि पोटॅशचा रेशो 1:6. तसेच या ग्रेडचा pH हा ॲसिडिक म्हणजे 2.9 इतका असल्यामुळे, तसेच नत्र आणि पोटॅश, सल्फर आणि पोटॅश याचा रेशो हा चांगला असल्यामुळं काडी पक्वतेच्या अवस्थेमध्ये या ग्रेडचा जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर त्याचे आपल्याला अतिशय चांगले परिणाम काडी पिकण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळून येतील. या ग्रेडचा डोस आपण द्राक्ष पिकामध्ये टॉपिंगच्या अवस्थेत एकरी 5 किलो आणि त्यानंतर साधारण 8 दिवसाच्या अंतराने एकरी 5 किलो असे 2 ते 3 ॲप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून जर आपण द्राक्ष पिकामध्ये केले तर आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये काडी मॅच्युरिटीसाठी अतिशय चांगले परिणाम त्या ठिकाणी बघायला मिळतील. धन्यवाद.